हॅलो एव्हरीवन. तर आज आहे आषाढी एकादशी. त्याच्यासाठी सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही काहीतरी नवीन पदार्थ ट्राय करणार आहे, कारण आज आमच्या सगळ्यांचा उपवास आहे. तर त्यासाठी मी आकाशला काही गोष्टी आणायला खाली पाठवते आहे, पण तो टाईमपासच करतो आहे. हो 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 हो. बापरे, काय करते तू? मी आज एक स्पेशल रेसिपी ते ठीक आहे बनवणार सगळं. आहे. किचन मध्ये कशी आली तू? मी आज एक स्पेशल किचन रेसिपी मध्ये कशी बनवणार. आली? प्लीज यार. फर्स्ट टाइम तुला माहिती आहे किचन आहे? मी आधी जेवण बनवलेलं आहे. तुला केव्हा? माहिती नसेल तर मला खूप छान जेवण बनवता येतं. केव्हा? आणि आता मला रेसिपी बनवते. मी एक उपवासाची नवीन रेसिपी इंस्टाग्रामवर पाहिली होती. तर त्याच्यासाठी मी ही भगर घेतली आहे. भगर म्हणजे वरईचे तांदूळ पण म्हणतात त्याला. तर ही मी एवढी तरी घेतली आहे. मी मिक्स करते साबुदाण्यासोबत. हा साबुदाणा विदाऊट भिजवलेला आहे. माझी फर्स्ट टाइम रेसिपी आहे, तर थोडं समजून घे चुकले वगैरे तर. मी नसतो हा. हे मी बारीक करून घेतलंय, पण पूर्ण बारीक व्हायला पाहिजे असं काही कंपल्सन नाही आहे. मग पहिला काढून घे. आम्ही असंच खायचं. तुला सगळं काही चालतं आकाश. आता त्याच्यामध्ये दही मिक्स करते. थोडस पाणी तिथं तिथून. थोडस पाणी पण टाकायचं याच्यामध्ये. मला फोन हा झालं. कसं काय केलं गे हे? हे हे कसं काय केलं तू? हे आता एवढं कसं काय केलं तू? किती स्ट्रगल करत होती? हे आपल्याला हवं कोणी त्या केलं ते? सगळं क्रेडिट तुलाच पाहिजे का? ती मला म्हटली ठीक व्हिडिओ आहे. पॉज कर. मला म्हटली व्हिडिओ पॉज कर आणि मला करून दे, आणि मग परत व्हिडिओ चालू कर, आणि मग मी केलंय. हे बघ, हा चल कर. रेसिपी माझी आहे, थोडीशी हेल्प केली तर चालते बायकोला. हे पाणी जास्ती पण नाही टाकायचं आणि जास्ती कोरडं पण नाही झालं पाहिजे. इडलीच्या पीठ सारखं. तर आपण पाणी टाकू आणि हे थोडं 10 मिनिटं याला आपण असंच राहू. तोपर्यंत मी आकाशकडून नारळ सोलून घेते चटणी बनवायला. तू काय करते? मला नारळ नाही सोलता चमचे येत. मारते फक्त त्याच्यावर. ठीक आहे, तर याला आपण 10 मिनिटं असंच राहू देऊ. तोपर्यंत आकाश तू मला नारळ सोलून दे, मग आपण चटणी बनवूया मस्तपैकी. आणि हे झालं की मग ह्याच्या इडल्या बनवायच्या आपल्याला. सो येस मॅडम. आमचं खोबरं सोलून झालंय. आमचं हा म्हणजे आकाशने सोललंय, स्क्रू ड्रायव्हरने सोललंय. आणि खोबरं कोण स्क्रू ड्रायव्हरने सोलतं? मी तर फर्स्ट टाइम बघितलं. आणि हे जे बारीक बारीक काप पण करून झाले, कारण ओलं खोबरंच झाले. लागतं चटणीला. हा म्हणजे आकाशनेच केले ते पण बारीक काप. आता मी याची चटणी करते, याच्यातच करते मी. थोड्याशा मिरच्या पण घेतल्या मी. जास्त तिखट हवी का तुला? कशी हवी आहे? मला हवी आहे. हो मिळणार आहे. भूक लागली. मिळेल. ठीक आहे. मी कशा टाकू? मी अशा चिरून टाकू की अशाच टाकू? आली शेफकडे. येतं मला येतं. आली शेफकडे. मी तुझी राय घेते प्रत्येक गोष्टी, तुला माहिती ही गोष्ट. ठीक आहे. तर आता मी याच्यामध्ये मिरची आणि खोबरं झालं थोडंसं दही टाक. 1 चमचा दही टाकलंय. मीठ. कुठे सांग? मीठ कुठे? सांग कुठे? इथेच. तो हलवालवी केली का गोष्टींची? इथेच असायचं ना मीठ. मागच्या वर्षी इथे होतं. आता कुठे?
मीठ कुठे आकाश? आवाज तुझी पोच मला माहिती आहे, जास्ती लांबपर्यंत नाहीये. काय झालं? चमचा काय झालं? चमचा हवा यार, चमचा असायचा ना पहिले. यार माझं लक्ष नसलं ना की असंच होतं घरात. अधून मधून आठवड्यात नाही दयेचं किचन मध्ये. आता मेड असताना मी लक्ष नाही घालत ना. घालायला पाहिजे ऍक्च्युली. आय एम सॉरी. दोन चमचे. चवीनुसार मीठ टाका आपल्या आपल्या. डोंट कॉपी मी, ओके. कशी हवी तुला? पूर्ण बारीक हवंय खोबरं की थोडीशी जाड जाड पण चालेल चटणीमध्ये? मला हवी आहे. यार थोडस पाणी देतो का तिथून? अरे चमच्याने पाणी. हलवायला घेतलाय मी तो चमचा. माहित नसलं तर बोलायचं नाही माणसाने. ओलं खोबरं असल्यामुळे चटणी अजून छान होते, कोरड्या खोबऱ्याच्या चटणीपेक्षा ओल्या खोबऱ्याच्या चटणी. काही चुकलं तर जाऊ द्या, म्हणजे इग्नोर करा. फर्स्ट टाइम करते मी. थोडीशी पातळ झाली चटणी. ग्लास मध्ये घ्यावं लागेल ती आता. ग्लास मध्ये घ्यावं लागेल. याच्यावरती आता जिरे मोहरीचा तडका द्यायचा. हो ना, असंच आहे ना? मला एकदा व्हिडिओ बघून घेऊ दे. ठीक आहे. जिरं मोहरी नाही, सॉरी, मोहरी चालत नाही उपवासाला. जिरं आणि तेल, त्याला तर तडका देऊ आपण. ही काढून घ्यायची का याच्यामध्ये आपण? आता काय वाटतं? काढ पटकन काढ. तू थोडीशी टेस्ट करून सांग ना, मीठ वगैरे बरोबर आहे का? ही चमचा उसका केला. ठीक आहे. मीठ तिखट बरोबर आहे? बोललो का नाही हे आकाश? चटणी सारखं नाही वाटत आहे. थोडं पाणी जास्ती झालंय नाही माझ्याकडे. पाणी नाही, मग थोडं मीठ पण टाक, मिरची पण टाक. खोबरं पण टाकू का? नाही खोबरं हवे. मीठ आणि मिरची टाक थोडी. खरं सांगतोय का तू? मीठ आणि मिरची खरंच टाकू? हो हो मी सांगतोय, तू परत. त्याच्यात थोडंसं हे टाक थोडं. मीठ ते तुला काढता येणार नाही. झालीच नाही मिरची. हां मग तिला हे टाक थोडं. त्याच्यातलं चटणी टाक्यावर हे म्हणतोय ना मी, समजून घे ना. फर्स्ट टाइम. ॲज सजेस्टेड बाय आकाश, मी थोडीशी मिरची पण टाकते आणि मीठ वरतून टाकेल रे मी. मी तुपाची फोडणी देते. बाय द वे हे तूप आकाशने बनवलं, म्हणजे दह्याचं दही नाही लोणी. लोणी. हां, सगळं प्रोसेस करून आकाशने हे तूप काढलंय. तो त्याच्यामध्ये खूप प्रो झालाय. होता. मी बघितलं त्या, म्हणजे जेव्हापासून मी बघितलंय तुला तूप काढताना, तू खरंच प्रो आहेस त्या गोष्टीमध्ये. तरी तूप टाकलं की त्याच्यामध्ये जिरं टाकते. थोडे जिरे असे काय म्हणतात त्याला, तडतडायला लागले
की मग गॅस बंद करायचा, कारण जास्ती पण ठेवले तर मग ते काळे होतात. मी काय सांगते ते सगळ्यांना माहिती असतं. मी इडलीच्या त्या पात्राला तेल लावलं होतं आधीच. आता मी त्याच्यामध्ये हे बॅटर भरते आहे. यार मला नाही येत. थांब एक मिनिट, थांब थांब थांब. मला त्या चमच्याने नव्हतं भरता येत म्हणून मी छोट्या चमच्याने भरतीये. कोणी सांगितलं तुला हे? नाही, असंच असंच असं बढिया. आकाशी मी माझं काहीच नाही होऊ शकत, हे मला कळून चुकलंय. असं काही नाही. जास्ती झालं का हे नाही, थोडं? बरोबर आहे, राहू दे. आपल्यालाच खायचंय ना, कोणाला त्याला आपल्याला. आणि ते फुगतात ना ते तिथल्या. मी पहिल्यांदा इडली बनवते माहिती का? मी कधी घरी पण बनवली नाही इडली. हे काय मग? अरे म्हणजे मम्मीकडे असताना पण कधी बनवलेली नाहीये. हे मी फर्स्ट टाइम ट्राय करते. ह्याच्यात लावायचं असतं ना? नाईस. बरं. पडणार नाही ना? नाही. खालतंय. बस खालतं. बस बस बस. हां हां हां, ते त्याच्यानंच. असं उचलायचं असतं का? ठेवू? चटकन वाजणार ना मला? नाही. ते पाणी तापल्यावर का? ठीक आहे, आता किती वेळ थांबायचं? मला पण होईल. 10 मिनिटं. ठीक आहे, 10-15 मिनिटं थांबू आपण, मग नंतर बघू ती फुगली का इडली माहित नाही. मी तर तशीच खाईल. मला माहिती माझी इडली चांगली होणार आहे. होईल, चांगली होईल. तुला खावी लागेल तशी पण असेल तरी. चांगली होईल सांगतो तर. मेहनत घेतली तू. आमची उपवासाची इडली रेडी. ही तयार आहे आपली उपवासाची इडली आणि उपवासाची चटणी. तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा.